हॅलो स्टुडंट्स, आता पहा आपण 12वी सायन्सचा जो पार्ट 2 आहे, 12वी सायन्सचा पार्ट 2 आहे, त्याचा जो फर्स्ट टॉपिक आहे दॅट इज डिफरन्सिएशन. तो आज चालू करतो आपण 12वी सायन्सचा. ओके, जुन्या सिलेबसमध्ये तुम्हाला पहिला कंटिन्युटी हा टॉपिक होता, फर्स्ट कंटिन्युटी टॉपिक होता, सेकंड डिफरन्सिएशन टॉपिक होता. पण तो चॅप्टर डिलीट करून तो चॅप्टर कंटिन्युटी हा 11वी सायन्समध्ये ॲड केलेला आहे. लिमिट आणि कंटिन्युटी तुम्हाला येतात ते शिकवलेलं आहे तुम्हाला. ओके, तुम्हाला माहीत पण असते कंटिन्यू टॉपिक. आणि दुसरा चॅप्टर डिफरन्सिएशन होता, पण ह्या आता नवीन सिलेबसमध्ये हा डिफरन्सिएशन जो टॉपिक आहे तो फर्स्ट टॉपिक आहे आपला पेपर 2चा. मॅथमॅटिक्स पेपर 2चा डिफरन्सिएशन हा फर्स्ट टॉपिक आहे, तो घेणार आहे आपण डेरिव्हेटिव्ह. ओके, त्याचं फर्स्ट लेक्चर चालू आहे. ओके, फर्स्ट लेक्चरमध्ये आपण आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डिफरन्सिएशन म्हणजे काय ॲक्च्युली ते आपल्याला पाहिजे. डेरिव्हेटिव्हचं तुम्हाला बेसिक 11वीला थोडंफार असेल किंवा थोडंफारच होतं. ओके, त्याचा आता आपल्याला इन डिटेल आपल्याला 12वी सायन्समध्ये पाहिजे. अशी वेगवेगळी फंक्शन, कंपोजिट फंक्शनचं कसं असतं, पॅरामेट्रिक फंक्शनचं कसं असतं, इम्प्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या 12वी सायन्सच्या टॉपिकमध्ये पाहिजे. आता डेरिव्हेटिव्हचं तुम्हाला बेसिक पासून मी सगळं सांगतो या लेक्चरमध्ये. मग तुमचं म्हणजे 11वी पण रिवाईज होईल, 11वी रिवाईज होईल, तुम्हाला 12वीसाठी ते सोपं जाईल. ओके, या उद्देशाने मी घेतोय आज. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय म्हणतो, डेरिव्हेटिव्ह म्हणजे रेट मेजर. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, रेट मेजर. एखाद्याचा रेट मेजर करायचं का, म्हणजे समजा मी चालतोय आणि मला एखादं अंतर कव्हर करायचं. जर मी एका सेकंदात समजा मी 1 मीटर चालतो असं समजू आपण. एका सेकंदात मी किती चालतोय, 1 मीटर. म्हणजे जे माझं स्पीड आहे, जे माझी व्हेलॉसिटी आहे, स्पीड आहे, ते किती असणार मला, म्हणजे 1 मीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला 1 मीटर म्हणजे मीटर पर सेकंद. ही युनिट कुणाची मला, व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी काय झाली, व्हेलॉसिटी माझी 1 मीटर पर सेकंड. तुला लक्षात आलं का, व्हेलॉसिटी माझी काय झाली, 1 मीटर पर सेकंड. याचा अर्थ मीटर पर सेकंड म्हणजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे दिस इज डेफिनेशन पाहिली, व्हेलॉसिटीची काय पाहिली, डेफिनेशन पाहिली. डेफिनेशन कुणाची, व्हेलॉसिटी. तर काय, द रेट ऑफ चेंज ऑफ displacement with respect to time is nothing but velocity. velocity काय म्हणतो, the rate of change of displacement. आणि displacement ला काय म्हणतो, समजा s म्हणजे काय समान ds. काय म्हणतो, ds by dt. velocity काय आहे, ds by dt. अजून तुम्हाला जर फोडून सांगायचं म्हटलं तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे डिस्प्लेसमेंटची मी डेरिव्हेटिव्ह घेतली, s इज नथिंग बट डिस्प्लेसमेंटची डेरिव्हेटिव्ह घेतली विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे d बाय dt. व्हेलॉसिटी इज नथिंग बट d बाय dt ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे d बाय dt हा डेरिव्हेटिव्हचा डिफरन्शिएशनचा ऑपरेटर आहे, जो मी डिस्प्लेसमेंटवर ऑपरेट केलेला आहे. म्हणजे व्हेलॉसिटी इज नथिंग बट ds बाय dt. पण ds आणि dt चा भागाकार नाहीये, देयर इज नो डिव्हिजन ऑफ ds आणि ds डिवाइड बाय dt असं नाहीये. d बाय dt ऑफ s, याला काय म्हणतात, d बाय dt ऑफ s. म्हणजे डिस्प्लेसमेंटची डेरिव्हेटिव्ह घेतली, डिस्प्लेसमेंटची काय घेतली, डेरिव्हेटिव्ह. तर काय मिळते, व्हेलॉसिटी. काय मिळते, व्हेलॉसिटी. म्हणजे स्टार्टिंगला कोण येतो, डिस्प्लेसमेंट. त्याची जर डेरिव्हेटिव्ह घेतली काय मिळते मला, व्हेलॉसिटी. काय मिळते बाळांनो, व्हेलॉसिटी. म्हणजे डिस्प्लेसमेंटची डेरिव्हेटिव्ह घेतली, ds बाय dt, तुम्हाला काय मिळते, व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट s, व्हेलॉसिटी इज नथिंग बट v. आणि परत व्हेलॉसिटीची डेरिव्हेटिव्ह घेतली तर काय मिळतं, ऍक्सेलरेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऍक्सेलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे dv बाय dt. dv by dt is nothing but a, that is acceleration. That is dv by
इज अ रेट मेजर, इज अ रेट मेजर. ओके, मग आता लक्ष द्या बाळांनो सगळ्यांनी. तर ज्यावेळेस आपल्याला डेरिव्हेटिव्ह शिकायचं आहे तर डेरिव्हेटिव्हचे पहिले फॉर्मॅट कुठले कुठले कसे असतात ते मी तुम्हाला समजून सांगतो. डिनोट कसे करतात हे पण तुम्हाला सांगतो. आणि अजून एक गोष्ट सांगतो, डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह घेत गेलो आपण, डिस्प्लेसमेंट डेरिव्हेटिव्ह, व्हेलोसिटी व्हॅल्यू, व्हेलोसिटी डेरिव्हेटिव्ह घेतले, ऍक्सेलरेशन झालं, परत ऍक्सेलरेशनचं इंटिग्रेशन घेतलं ना व्हेलोसिटी मध्ये, व्हेलोसिटीचं इंटिग्रेशन घेतलं ना डिस्प्लेसमेंट मध्ये. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि ऍक्सेलरेशन हे अँटी फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ऍक्सेलरेशनचं इंटिग्रेशन घेतलं किंवा व्हेलोसिटी मध्ये, व्हेलोसिटीचं इंटिग्रेशन डिस्प्लेसमेंट मध्ये. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे एकमेकांचे अँटी फंक्शन्स आहेत. एक म्हणजे काय अँटी फंक्शन्स आहेत, म्हणजे किंवा अँटी फंक्शन्स म्हणायला लागेल. आणि इंटिग्रेशनला अँटी डेरिव्हेटिव्ह असं पण म्हणतात, इंटिग्रेशनला काय म्हणतात अँटी डेरिव्हेटिव्ह. ओके, आता पहा डिस्प्लेसमेंटचं डिनोशन कसं असतं पहा. आपण कसं डिनोट करतो डेरिव्हेटिव्ह आपण डिनोट कशी करतो. समजा f of x इज अ फंक्शन, f of x इज अ फंक्शन, f of x is any real function, f of x is any real function, then its derivative of f of x is f dash x. f of x जर फंक्शन असेल, f of x जर फंक्शन असेल तर f dash x ही त्याची काय असते डेरिव्हेटिव्ह. कोण असते बाळांनो डेरिव्हेटिव्ह. f of x हे जर फंक्शन असेल, f of x हे जर फंक्शन असेल तर f dash x ही त्याची काय असते डेरिव्हेटिव्ह. आणि y जर फंक्शन असेल, y जर काय असेल फंक्शन, y जर आपण जनरली डिनोशन केलं तर याची डेरिव्हेटिव्ह, त्या y फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे. समजा डेरिव्हेटिव्ह त्या y फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय आहे dy by dx. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x जनरली काय डिनोट करतो आपण dy by dx. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला देतोय. y is any real function then its derivative with respect to x is dy by dx. ज्याच्या विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घ्यायची ते फंक्शन डिवाइड बाय म्हणजे dy by dx. हे गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. येते लक्षात तुमच्या. ओके, आणि समजा लक्ष द्या तुम्हाला काय म्हणायचं आहे. तुम्हाला ज्या व्हेरिएबल मध्ये फंक्शन असतं, ज्या काय असतं मी काय बोलतोय, एखादं फंक्शन ज्या व्हेरिएबल मध्ये असतं, म्हणजे एक्स मध्ये असेल एम मध्ये असेल, त्याच्यात विथ रिस्पेक्ट टू आपण डेरिव्हेटिव्ह घेत असतो. त्याच्यात विथ रिस्पेक्ट टू आपण काय घेत असतो डेरिव्हेटिव्ह. म्हणजे समजा y फंक्शन x मध्ये असेल, y फंक्शन आहे ते कोणत्या व्हेरिएबल मध्ये x, y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x च घेणार. याला असंच म्हणणार डिफरन्शिएट with respect to x, differentiate with respect to x, that is dy by dx. म्हणजे काय म्हणतो f dash x, काय म्हणतो f dash x. y is equal to f of x is any function and dy by dx is derivative is f dash x with respect to x. आणि फंक्शन कुणामधले x मधले. ओके, या गोष्टी समजल्या पाहिजे तुम्हाला. लक्ष येते मला काय म्हणायचं. ओके, आता पहा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट कशी करायची. आता पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला. जगात फक्त एकच होईल, मी असं म्हणेन जगात फक्त काय, ज्याने कोणी सायंटिस्टनी याचं फाइंड आउट केले, ह्याचे शोधून काढले डिफरन्सिएशन, ह्याच्यावर जे काम केले त्याने एक रूल काढला, दॅट इज फर्स्ट प्रिन्सिपल. कोणत्याही फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायची असेल तर जगामध्ये एक आणि एकच रूल आहे, दॅट इज फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. पण पुढे जाऊन काही अवघड फंक्शन असतात, त्याला तो रूल अप्लाय केला तर ते खूप किचकट होऊन जातं. म्हणून या फर्स्ट प्रिन्सिपलचा यूज करून सगळे फॉर्म्युले तयार केले. या फर्स्ट प्रिन्सिपलचा काय केलाय यूज केलाय आणि ते सगळे फॉर्म्युले काय केले ते रेडी केलेले. म्हणजे पण जनरली कोणत्याही फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढताना काय ऍक्च्युअली कशाचा उपयोग केला तो फर्स्ट प्रिन्सिपलचा. पण आपण फर्स्ट प्रिन्सिपलचा उपयोग काही गोष्टींसाठी करतो. जर विचारलं क्वेश्चन मध्ये तुम्हाला फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल तरच वापरायचं. अदरवाइज आपण डायरेक्ट काय यूज करतो फॉर्म्युले. नेहमी फॉर्म्युले काय करत असतो यूज करत असतो. ओके,
पण हे सगळेचे सगळे फॉर्म्युले कुठून आले बाळांनो? बाय फर्स्ट प्रिन्सिपल. मग आता आपण फॉर्म्युलांची लिस्ट करूया पहिली. पहा, फक्त 15 फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे. किती फॉर्म्युले? 15 फॉर्म्युले. पण हे सगळेचे सगळे फॉर्म्युले ऍक्च्युली कुठून आलेले आहेत बाळांनो? फर्स्ट प्रिन्सिपल. मग आपण फर्स्ट प्रिन्सिपल शिकणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं पहिले काय करणार? फॉर्म्युलेचे काय करणार आहे? लिस्ट आपण करणार आहे. 15 फॉर्म्युले. किती फॉर्म्युले आहेत बाळांनो? 15. ओके. But some important formulae of derivative or some important derivatives. Some important derivative. Or formulae. Okay. First formula, d by dx, derivative of constant is always 0. Derivative of constant is always 0. In second formula, d by dx of x raised to n, d by dx of x raised to n, that is n x raised to the power n minus 1, n x raised to the power n minus 1. Third formula, d by dx of x, d by dx of x. या फॉर्म्युल्यानुसार याचा आन्सर काय येतो? काय सांगितलं आपण तयार करू? या फॉर्म्युल्याचा आन्सर काय येतो? 1 x raised to the power 1 minus 1 म्हणजे 1 x raised to power 0, anything raised to power 0 पासून नेहमी 1. याचा आन्सर काय येतो? 1. याचा आन्सर काय येतो? नेहमी 1. व्हॉट डेरिव्हेटिव्ह ऑफ x? बोला. व्हॉट डेरिव्हेटिव्ह ऑफ x? 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतो? नेहमी 1. फोर्थ फॉर्म्युला आहे मग, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर. x स्क्वेअरचं पण व्हॅल्यू याच फॉर्म्युला काढायची. म्हणजे काय नाही, 2 x raised to the power 2 minus 1. 2 minus 1 म्हणजे काय? 1. म्हणजे व्हॉट डेरिव्हेटिव्ह ऑफ x? x स्क्वेअर, that is 2x. Fifth formula of derivative of 1 upon x. Derivative of 1 upon x. Derivative of 1 upon x क्या है? What is derivative of 1 upon x? 1 upon x म्हणजे काय? x raised to the power minus 1. जर या फॉर्म्युला दिले तर काय मला सांगा? minus 1 x raised to the power minus 1 minus 1 म्हणजे minus 1 x raised to the power minus 2 म्हणजे minus 1 upon x square. What derivative of 1 upon x? Minus 1 upon x square. This is the formula number 5. This is the formula number 5. अशी किती फॉर्म्युला तयार झाले? 5. नेक्स्ट फॉर्म्युला फॉर्म लक्ष द्या. That is derivative of root x. Derivative of root x. For sixth formula, that is d by dx of root x. d by dx of root x. Root x म्हणजे x raised to the power किती? 1 by 2. मग ह्या फॉर्म्युल्यानुसार जर आपण याची व्हॅल्यू काढली रूट x तर काय येते? 1 by 2 x raised to the power 1 by 2 minus 1 म्हणजे 1 by 2 x raised to the power minus 1 by 2 म्हणजे 1 by 2 x raised to 1 upon 1 by 2 म्हणजे 1 upon 2 root x. What is derivative of root x? बोला. What derivative of root x? 1 upon बोला 1 upon 2 root x. तुम्ही डायरेक्ट ह्या गोष्टी पहा. हे 15 चे फॉर्म्युले का? या 15 फॉर्म्युलाज आकडे डेरिव्हेटिव्ह अभ्यास होतो. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. हे जर 15 फॉर्म्युले पाठ असतील तर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला एकही गणित असं नाही जे तुम्हाला सुटणार नाही. सगळी एक्झाम्पल सुटतील. पण तुम्हाला हे 15 फॉर्म्युले काय पाहिजे म्हणून बाय हार्ट पाहिजे, व्यवस्थित पाठ पाहिजे. समस्या मला काय म्हणायचं? ओके. नंतर क्वेश्चन नंबर 7 फॉर्म्युला नंबर 7 आहे पहा. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. व्हॉट इज द sin x? cos x. फॉर्म्युला नंबर 8 आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. Derivative of cos x, that is minus sin x. That is minus sin x. Formula number 9 है. Formula number 9, that is derivative of tan x. What is the tan x? Sec square x. What is the tan x? Sec square x. नंतर formula number 10 है derivative of cot x. Derivative of cot x, that is derivative of cot x, that is minus cosec square x. Formula number 11 है derivative of sec x. Derivative of sec x, that is sec x into tan x. Sec x into tan x. Formula number 12 है, that is derivative of cosec x, that is minus cosec x into cot x. Minus cosec x into cot x. This is the formula number 12. Formula number 12 पर ताब लगता. पा हे sin cos tan cot sec cosec ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. याची तुम्हाला आयडिया सांगतो. ज्याची सुरुवात c ने झाली, त्याची सुरुवात कशाने झाली? c ने. त्याची डेरिव्हेटिव्ह नेहमी काय? मायनस. हे तुम्हाला बाय ऍड करायला लागेल. हे तुम्हाला काय करायला लागेल? बाय पाठ करावा लागेल. तरच तुम्हाला एक्झाम्पल्स होतील. 15 फॉर्म्युले पाहिजे पाठ करायला लगेच. ओके. फॉर्म्युला नंबर 13 आहे पहा. फॉर्म्युला नंबर 13, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x. डेरिव्हेटिव्ह ऑफ
a raised to x. What derivative of a raised to x? A raised to x into log e. Derivative of a raised to x क्या है? A raised to x into log e. Formula number 14 है derivative of e raised to x. याचं उत्तर काय मिळाले? e raised to x into log e. पण log e ची व्हॅल्यू नेहमी काय असते? 1. log e ची व्हॅल्यू काय असते? नेहमी 1. म्हणून आपण इथे log e लिहित नाही. What is derivative of e raised to x? That is e raised to x. And the last formula 15. Derivative of log x. Derivative of what derivative of log x? What derivative of log x? सांगा. What derivative of log x? 1 upon x. What derivative of log x? 1 upon x. हे 15 फॉर्म्युले आहेत. हे किती फॉर्म्युले आहेत? 15. आणि हे 15 फॉर्म्युले तुमचे पाठ झाले पाहिजे. तर आणि बरेच तुम्ही काय शोधू शकता? हे तुमचं कोणतेही सम काय करू शकता? सॉल्व करू शकता. समस्या मला काय म्हणायचं? These are the 15 formulas of derivative. So write down करून घ्या. तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो. आता पहा सगळे फॉर्म्युला पण एकदा रिवाइज करू पहा आपण व्यवस्थित. व्हॉट derivative of constant? What derivative of constant? 0. What derivative of constant? 0. पहा मी तुम्हाला एक भारी उदाहरण पण देतो. derivative of constant काय? 0. आता मला सांगा ऍक्सेलरेशनचा डेफिनेशन काय? The rate of change of velocity with respect to time is nothing but acceleration. Acceleration a is equal to dv by dt. बाळांनो ऍक्सेलरेशन कधी तयार होतं गाडीमध्ये? ज्यावेळेस एखादी गाडी व्हेलॉसिटीने चालते पण तिची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होते. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण मी जर गाडी 50 km/h कंटिन्यू तशी ठेवली आणि तसंच चालू, याच्यामध्ये थोडं सुद्धा व्हेलॉसिटी मी चेंज केली नाही, म्हणजे मी काय चालू आहे? कॉन्स्टंट स्पीडने चालू आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चालू आहे. काय चालू आहे? कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आणि जर मी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चाललोय म्हणजे माझी व्हेलॉसिटी काय झाली? कॉन्स्टंट. आणि ज्यावेळेस मी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जातो तर ऍक्सेलरेशन काय येतं? 0. म्हणजे व्हेलॉसिटी काय राहिली? कॉन्स्टंट. आणि द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम dv by dt. म्हणून कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय येते? 0. मग ऍक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटीची डेरिव्हेटिव्ह आहे ना, मग ऍक्सेलरेशन किती येतं? 0. समजतंय मी काय म्हणतोय? म्हणजे एखादं फंक्शन जर कॉन्स्टंट असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह नेहमी काय ते बाळांनो? 0. नेक्स्ट फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू n. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू n. त्याचा आन्सर काय? n x टू द पॉवर n minus 1. What derivative of x to n? n x to the power n minus 1. What derivative of x? 1. What derivative of x square? 2x. What derivative of 1 upon x? Minus 1 upon x square. Derivative of root x? 1 upon 2 root x. Derivative of sin x? Cos x. Derivative of cos x? Minus sin x. Derivative of tan x? Sec square x. Derivative of cot x? Minus cosec square. Derivative of sec x into tan x. Derivative of cosec x? Minus cosec x into cot x. What derivative of a raised to x? A raised to x into log a. What derivative of e raised to x? E raised to x. What derivative of log x? 1 upon x. हे 15 फॉर्म्युले जे आहेत मी तुम्हाला आजही सांगतो. हे जे फॉर्म्युले आले तुम्ही म्हणसाल तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युले लिहिले. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युले लिहिले. बाळांनो हे फॉर्म्युले सुद्धा डिराइव्ह केले. कशावरून? हे पण फॉर्म्युले काय डेरिव्हेटिव्हज काढले ना या फंक्शनची log x ची e raised to x ची a raised to x ची ते आन्सर आले ना. हे कुठून आले? बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. काय आले बाळांनो? बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. पहा जगामध्ये डेरिव्हेटिव्ह काढायचा एकच फॉर्म्युला आहे. काय बाळांनो? फर्स्ट प्रिन्सिपल. पण आपण एक फॉर्म्युला यूज करतो हे सुद्धा कुठून आले? बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. ओके का? हे सगळे फॉर्म्युलेचे आन्सर फर्स्ट प्रिन्सिपल आणले. पण प्लीज फर्स्ट प्रिन्सिपल वापरणं तर तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन आला तर फर्स्ट प्रिन्सिपल ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. पण जर नसेल आला तर डायरेक्ट आपल्या बेसिक मेथडने काय करायचं बाळांनो? सॉल्व्ह करायचं. समस्या मी काय म्हणतोय? ओके. मग आता आपण पाहणार आहे फर्स्ट प्रिन्सिपल आणि तुम्हाला 2-4 डेरिव्हेटिव्ह याचे आन्सर आहेत ना ती पण मी तुम्हाला बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल कशी आली ती काढून दाखवणार आहे. ओके. मग आता आपल्याला काय शिकायचं बाळांनो? नाव द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. काय शिकायचं आपल्याला? द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके. या
first principle of derivative. मग आता फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह काय आहे? इफ f of x is any real valued function, any real valued function, f of x is any real valued function, then f dash x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h, where h be the small increment in x, and this is the first principle of derivative. What is the formula to find out derivative? That is the first principle, and this is the first principle of derivative. What is f dash x? Limit h tends to 0. Limit h tends to 0 f of x plus h minus limit h tends to 0 is equal to f of x plus h minus f of x upon h, and this is the first principle of derivative. आणि या डेरिव्हेटिव्ह या फर्स्ट प्रिन्सिपलचा आपल्याला काय करायचं आहे मुलांनो? उपयोग करायचा आहे. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? लक्षात आलं? दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ह्या डेरिव्हेटिव्ह फर्स्ट प्रिन्सिपलचा उपयोग करूनच आपल्याला पुढच्या काय शोधायचे मुलांनो? व्हॅल्यू शोधायची किंवा डेरिव्हेटिव्ह काढायची. लक्षात येईल तुमच्या? आता बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल मी तुम्हाला एक डेरिव्हेटिव्ह काढून दाखवतो बघा. ओके, अच्छा सोपं आहे. तुम्हाला x स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काढून दाखवतो बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. x स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय आपल्या फॉर्म्युलानुसार 2x. आपला आन्सर किती आला पाहिजे? 2x. आता पहा फर्स्ट प्रिन्सिपल सगळ्यांनी फर्स्ट प्रिन्सिपल लिहून घेतलं का? सगळ्यांनी वहीमध्ये नोट डाउन करू का? दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर. ओके, आपलं फंक्शन काय सांगा? लक्ष द्या बरं का. आपलं फंक्शन काय सांगा? f of x फंक्शन काय? x स्क्वेअर. आणि h स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह किती आहे? 2x. आपला फॉर्म्युला सांगा. f dash x पण नाव माहिती आहे. f dash x किती मागं? 2x आला पाहिजे. f dash x किती आला पाहिजे? 2x आला पाहिजे. मी इथं वरती लिहितो. आपला फर्स्ट प्रिन्सिपल पण वरती लिहून टाकतो फॉर्म्युला. ओके, मग आपला फॉर्म्युला काय? f dash x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. This is my first principle. My answer, how to find the derivative by using first principle. So, what is my function? f of x square. किती बनवतो? x square. What is my function? x square. आता नेमचं फॉर्म्युला मध्ये पाहिलं तुम्हाला f of x लागतो आहे. तुम्हाला x plus h पण हवा असतो. सुद्धा हवा असतो. मग तो पण शोधून घ्यायला लागेल ना. f of x झाल्यानंतर f of x plus h पण तुम्हाला फाइंड आउट करायला लागेल. x च्या ऐवजी काय पुट करायचं? x plus h. मग ब्रॅकेटचा काय ना स्क्वेअर. f of x is x square आहे. f of x plus h काय x plus h ब्रॅकेटचा स्क्वेअर. यस ऑर नो? समजतं मी का? ओके, हा झाला f of x हा झाला f of x plus हा झाला. मग बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल, बाय युजिंग first principle, what is f dash x? Limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. upon क्या बनाना? h. limit h tends to 0. what is f of x plus h? bracket चा square. f of x हा है x plus h bracket square तो ना x च्या ऐवजी काय केलं? x plus h. f of x plus h काय आहे? x plus h bracket चा square minus f of x काय आहे माझा? x square divided by काय? h. आता x plus h bracket square मी करून घेतो. पहा या दोन गोष्टी मी जनरली लिहून ठेवतो तुम्हाला समोर असा. इथून पुढे एक्झाम्पल सॉल्व करायला ऍक्च्युअली सुरुवात केली. मग f dash x is equal to limit h tends to 0 x plus h bracket square करा म्हणजे x square minus 2xh plus h square इथे काय minus x square and divided by काय h. this x square गए कॅन्सल. पहा तुम्हाला 11 सायन्सचं लिमिट होतं. आता जर मी रिवाइज नाही केलं पण तुम्हाला लिमिटचं थोडंफार आठवत असेल. लिमिट येणं फर्स्ट प्रिन्सिपल डेरिव्हेटिव्ह काढताना लिमिट येणं गरजेचं आहे. हे लिमिट, कंटिन्यूटी, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन हे सगळे एकमेकांना इंटर रिलेटेड टॉपिक आहे.
लक्षात ठेवा. मग आता पहा लिमिट h टेंड्स टू 0. इथे काय होतं मायनस 2xh, नॉट मायनस, दिस इज प्लस, आणि इथे प्लस आहे, प्लस प्लस h स्क्वेअर आपण काय h. आता बघ तुम्ही कॉमन काय निघणार आहे h, म्हणजे लिमिट h टेंड्स टू 0. h जो कॉमन काय आपण निघणार 2x प्लस h, काय 2x प्लस h आपण h गेट कॅन्सल. मग एकदा फॅक्टर कॅन्सल झालं, आठवा लिमिट, एकदा फॅक्टर कॅन्सल h टेंड्स टू 0, फॅक्टर काय होता h, अप्लाय लिमिट, जर लिमिट अप्लाय केलं तर h ची व्हॅल्यू काय ठेवायची 0, म्हणजे 2x प्लस 0, आन्सर किती आलं 2x. म्हणजे 2x म्हणजे कोणाला हा m डॅश x. मला सांगा फंक्शन काय होतं माझं, फंक्शन x स्क्वेअर, मला m डॅश x ची व्हॅल्यू किती आली 2x. म्हणजे समजते की मी काय म्हणतो, म्हणजे बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल आपण x स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय ठेवणार 2x. व्यवस्थित बघून घ्या ती कशी आहे. ओके, हे आपलं जे फर्स्ट लेक्चर घेतले आपण, त्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला 15 फॉर्म्युले लिहून दिले डेरिव्हेटिव्हचे आणि फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला आणि एक एक्झाम्पल दिले. अजून पुढे आपण फर्स्ट प्रिन्सिपलचे लेक्चर म्हणजे अजून एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल चांगला समजला, सम्स म्हणजे पुस्तकात नवीन सिलेबसमध्ये चेंज होऊन फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये ॲड झाला आहे, त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने फर्स्ट प्रिन्सिपलने आपण सम सॉल्व्ह केले. पण त्या अगोदर तुम्ही सगळ्यात पहिलं 11वी सायन्सचा लिमिट आणि कंटिन्युटी हा टॉपिकचा चांगला अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला हे फर्स्ट प्रिन्सिपल अजून चांगलं जाईल. व्यवस्थित नेक्स्ट लेक्चरला आपण व्यवस्थित इथून पुढे फर्स्ट प्रिन्सिपल एक्झाम आणि हा चॅप्टर कंप्लीट करू. ओके, थँक्यू.